10व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज शानदार उद्घाटन झालं। या कार्यक्रमात सुपरस्टार अमिताभ बच्चन, आशा भोसले, राणी मुखर्जी यांनी हजेरी लावली। यावेळेला आशा भोसले यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तसंच चित्रपट सृष्टीमध्ये 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल सचिन पिळगावकर यांचाही खास गौरव करण्यात आला। यावेळेला महानायक अमिताभ बच्चन यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। दरम्यान यावेळेला हिंदी चित्रपट सृष्टीतली अभिनेत्री राणी मुखर्जी हिनं मराठीतलं भाषण करत अक्षरशः धमाल उडवून दिली। राणीच्या या मराठी भाषणाला प्रेक्षकांनी सुद्धा दिलखुलास दाद दिली। पुणेकर मंडळी, मी मराठीत बोलले चालेल का? पुण्यात सर्व चित्रपट रसिकांना माझा नमस्कार। आज पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या इनॉग्रेशनला मला बोलवलं, मी खूप आभारी आहे। मला पुणे खूप आवडतं, कारण आय्या या माझा 9व्या चित्रपटाचे शूटिंग मी इथे केलं। पुण्यात राहायला आणि शूटिंग करायला मला खूप आनंद होले। झालं मी मुंबईत जन्मलेली आणि वाढलेली मराठी मुलगी आहे। मी मराठी नसले तरी मी मराठीच आहे। माझा या फिल्म मध्ये मी पुणेरी मराठी मुलीच्या भूमिका केली आणि आता मी पक्का मराठी झाले। मला हे रोल करताना खूप आनंद आला। चूक झाला तर मला माफ करा प्लीज। आणि 3 शब्द बोलूया। आई शब्दबाई, धन्यवाद। आणि याबरोबर स्टार सिटीमध्ये इथेच थांबूया आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खास मुलाखत। कुठे जाऊ नका, पाहत राहा स्टार माझा।